जे प्रोजेक्ट अननेसेसरी प्रोजेक्ट तुम्ही हाडून आमच्या माथ्यार मारता हे आमकां अनएक्सेप्टेबल आसा। हो मनीस आज पर्वरकारांक पिश्यान काडपाक उठला, सगळे पर्वरकार फूल समजता। रोग लागला कसिनो म्हणटा तो एक गोंयाक आणि गोंयकारांक एक रोग लागला। तांची रोजी रोटी म्हणटा ती काढून घेवपाचो प्रयत्न ह्या गव्हर्नमेंटान केल्लो आसा। जर प्रोजेक्ट मालीम आयलो जाल्यार देर विल बी अ डिझास्टर, देर विल बी अ प्रॉब्लेम। आणि सरप्रायझिंगली पण हे सगळे लोक दिल्लीवाले घुसतले गोंयांत आणि पर्वरीचो सत्यानाश करपाचो ह्या गव्हर्नमेंटान चिंतला। आमकां नाका, हो जर प्रोजेक्ट आयलो जाल्यार देर इज अ डिझास्टर आणि देर विल बी इनजस्टिस टू अवर ट्रेडिशनल फिशरमॅन। सगळ्यांक येवकार आयची प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हटल्यार टू एक्सप्लेन हाव द डबल इंजिन सरकार ऑफ गोवा हॅज फेल्ड। पयर 12 एप्रिलाक हेराल्ड पेपराचेर एक न्यूज आयली की मालीम जी जेटी आसा एट बेतीम थंय एक प्रायवेट जेटी मरीना हो प्रोजेक्ट येता। हो प्रोजेक्ट एक्चुअली 2009-2010 न्हावशी ह्या गांवांत बांबोळे प्रपोज केल्लो, बट लोकांचो लोकांचो आक्रोश आणि ऑपोजिशन पळोवन थंयसरल्या लोकल लिडरांनी आनी त्या टायमारच्या गव्हर्नमेंटान हो प्रोजेक्ट थंयसरलो स्क्रॅप केलो। हांव अभिनंदन करता न्हावशी गांवाच्या सरपंचाचें आनी त्या टायमारचो जो कोण आमदार आशिल्लो ताचें। तांणी लोकहितान ह्या गव्हर्नमेंटान पर्वरकारांच्या तकलेर मारला। मांडवी रिव्हरा बद्दल जर उलयत बिझनेस हो एक रोग लागला। कसिनो म्हणटा तो एक गोंयाक आणि गोंयकारांक एक रोग लागला आणि आज कसिनो इंडस्ट्री जी आहा ती इंडस्ट्री हे बीजेपी सरकार चलयता। जे ते कसिनो वाल्यांक जाय तेच हो प्रमोद सावंत गव्हर्नमेंट आणि हे बीजेपी सरकार करता। असे प्रोजेक्ट हाडून पर्वरकारांचेर लादप हे कितपत बरोबर हे हो एक व्हडलो प्रश्नचिन्ह लोकां मदीं आयिल्लो आसा। हो जर प्रोजेक्ट आयलो जाल्यार जे ट्रेडिशनल फिशरमॅन्स जे आसात फ्रॉम बेती टू बिट्टोना मालीम बिट्टोना तांच्या पोटाचेर एक खोट पडटली। त्यांचे जे डेली ब्रेड एंड बटर जे आहा ते वतले। हे जे फिशरमॅन आहात ते आपले पनळ घेवन दॅट इज अ स्मॉल कॅनोज घेवन जे रिव्हरान फिशिंग करतात तांकां खूब त्रास जातले आणि तांची रोजी रोटी म्हणटा ती काढून घेवपाचो प्रयत्न ह्या गव्हर्नमेंटान केल्लो आसा। हो जो प्रोजेक्ट आसा मालीम जेटी हो कोणा खातीर केला? हो एक दोन कोण व्हडले दिसनात, तांकां गरीब जनता तांकां वाय आय एम सेइंग एअरपोर्टाचेर प्रायवेट प्लेन्स पार्क करतात आणि त्यांचे रेग्युलेशन रूल बी सगळे सेपरेट एअरपोर्टाचेर। तशेंच ही जी जेटी आसा ही जी मरीना प्रोजेक्ट आसा थंय प्रायवेट यॉर्ड जे आसात विच consist of minimum 5 crore rupees, 200 crores. there's a wide range of yachts. 5 कोटी ते 100 कोटी रुपयाचे यॉट्स हांगा येवन ते पार्क करतले। आता हे हाय अँड मायटी लोक गोंयांत चड ना आसात, पण ते तितले व्हडले हाय प्रोफायल असे दाखोवन दिनात, पण हे सगळे लोक दिल्लीवाले घुसतले गोंयांत आणि पर्वरीचो सत्यानाश करपाचो ह्या गव्हर्नमेंटान चिंतला असो म्हाजो तांचो आरोप आसा। तुमकां एक इन्सिडंट सांगूंक सोदता। मोरजी एक 2-3 म्हयन्या पयलीं जालो। एक दिल्लीवाले थोडे भुरगे दिल्लीवाली एक फॅमिली तांच्यांनी एक घर घेतला मोरजी आणि त्याच्या शेजाऱ्याक आमची एक गोंयकार फॅमिली रावता आणि त्या घरांत 2 कुत्रे आशिल्ले पेट्स आणि ते कुत्रे भोगतात आणि तांकां न्यूसन्स जाता म्हणून ह्या दिल्लीवाल्यान आमच्या एका गोंयकार बायलेक गाडये पुन्हा चिड्डून मारली। म्हणजे हे दिल्लीवाले जे हाय अँड मायटी लोक जे आसात ते करीत तो कायदो ही परिस्थिती आज गोंयांत आयल्या आणि उगड्या दोळ्यांनी हे प्रमोद सावंत सरकार पळयता। आयज आमी अंबरिणाच्या वॉर्ड नंबर 11 आशिल्ले थंय तसोच आज एक जाणटो मनीस, जाणटो न्ही तो 55 to 58 इयर्स ओल्ड आसतलो, टचिंग द सिनियर सिटीजनशीप, तो आज दोळ्यान दुखा म्हणून आमकां तिणें सांगलें सर कितें सांगू काय म्हणून हें आज पर्वरी आमचें दिल्लीवाल्यांच्या हातान गेला, गोंयांत दिल्लीवाल्यांच्या हातान गेला। आपण काल कदंबा रोडाचेर उबो आशिल्लो आपल्या फॅमिलीक घेवन, थंय एक DL गाडी आयली आणि आमचे कडेन झगडी करपाक लागले फॉर नो रिजन, गाळ्यो घातले ताका। ही परिस्थिती आज गोंयकारांचेर आयिल्ली आसा। हो जर प्रोजेक्ट मालीम आयलो जाल्यार देर विल बी अ डिझास्टर, देर विल बी अ प्रॉब्लेम। हो जर प्रोजेक्ट मालीम आयलो जाल्यार देर विल बी अ डिझास्टर, देर विल बी अ प्रॉब्लेम। आणि सरप्रायझिंगली तदनंतर आमचो हाय प्रोफायल आमदार श्री
रोहन खंवटे यांनी एक स्टेटमेंट केली. हिची स्टेटमेंट आयल्या गोमंतक टीव्हीचेर. तो कितें म्हणटा, आय वॉज केप्ट आउट ऑफ लूप रिगार्डिंग द मालीम जेटी प्लॅन. आय चेक्ड विथ पंचायत and they have confirmed that there is no permission has been given. And I am the minister in the cabinet. वो मनीस आज परवरकारांक पिश्यान काडपाक उठला. सगळे परवरकार फूल समजता हो, पण लोक परवरचे पिशे न्ही. रोहन बाब समजून घे, तू परवरकारांक असो पिश्यान काडूंक शकना. येदो व्हडलो प्रोजेक्ट तुज्या परमिशना शिवाय जर येता जाल्यार म्हाका अशें दिसता तुजें डबल इंजीन सरकार जें आसा ते सेंटराचें इंजीन सेपरेट चलता दुसऱ्या दिशेन आनी दोतोर प्रमोद सावंताचें इंजीन दुसऱ्या दिशेन चलता. ना जाल्यार हो प्रोजेक्ट आपणाक खबर ना हें तूं सांगूंक शकना. पयली गोष्ट, तुकाय जर हो प्रोजेक्ट नाका जाल्यार यू हॅव टू डू समथींग अँड स्क्रॅप दीस प्रोजेक्ट. हाव बांबोलीम देन MLA हॅज डन. दुसरी गोष्ट, PDFाचो जो सरपंच आसा स्वप्नील चोडणकर तांणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी तांणी म्हणलें की आपणाक कांयच खबर ना, आपण ही परमिशन दिवंक ना. म्हणजे सिवीक बॉडी जी आसता खंयच्या विलेजीन तांकांय खबर ना हो प्रोजेक्ट येता म्हणून. हांव स्वप्निलाचेर डावट धरिना, बट हांव स्वप्निलाक एकच रिक्वेस्ट करता, तुका जर खरोच हो प्रोजेक्ट नाका आनी ग्रामस्थांकाय प्रोजेक्ट तो नाका जाल्यार तूं एक ग्रामसभा, स्पेशल ग्रामसभा कॉल कर आनी लोकांक अवेअर कर की ग्रामसभा आमी कित्याक आफयता. त्या ग्रामसभेक हाडून एक ठराव पास करा की हो प्रोजेक्ट मालीम आमकां नाका. हो जर प्रोजेक्ट आयलो जाल्यार देर इज अ डिझास्टर आनी there will be injustice to our traditional fishermen. परवरी कॉन्स्टिट्युएन्सी बद्दल जर उलयत जाल्यार रोहन खंवटे is all set to convert this constituency into concrete jungle. प्रामुख्यान हांव 4 प्रोजेक्टाची नांवां घेता. ट्रक टर्मिनल, मालीम हाय एंड जेटी, टाउन स्क्वेअर आणि ब्रिज फ्रॉम शेराम. हे 4य प्रोजेक्ट हो आमदार आज हाडूंक सोदता. हो आमचो आरोप आहा ताचेर. आनी हे जर प्रोजेक्ट 4य आयले जाल्यार देर विल बी अ बिग केओस, देर विल बी अ बिग प्रॉब्लेम फॉर आवर परवरकार. तुम्ही जर 2012 पयली ही परवरी कॉन्स्टिट्युएन्सी पळयली आसत जाल्यार इतली ग्रीनरी आशिल्ली ह्या परवरीन, कितलेशे वड आशिल्ले, कदंब रोडाचेर कितलेशे वड आशिल्ले, सगळ्या बरोबर ग्रीनरी एक पळोवपाक मेळटाली. ती आज ग्रीनरी ही आज सोंपलेली आहा. ही परवरी आज कॉन्क्रीट जंगल ह्या वाटेचेर चल्लेले आसा आनी थोड्याच वर्सांनी हे कॉन्क्रीट जंगल जातलें हाच्या बद्दल कसलोच आमकां दुबाय ना. द वे दिस MLA and this government is doing haphazardly concretization and development. हांव म्हणजे सोंपोवच्या पयलीं हांव रिक्वेस्ट करता डॉक्टर प्रमोद सावंताक, आमी आमच्या खुबशा प्रेस कॉन्फरन्सांनी अपील केल्या डॉक्टर प्रमोद सावंताक, तूं गोंयचो चीफ मिनिस्टर, जरी रोहन खंवटे पॅरलल चीफ मिनिस्टर आसलो परवरचो, तूं परवरचो गोंयचो चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत, तूं थोडो लक्ष परवरीचेर घाल. हे जे प्रोजेक्ट अननेसेसरी प्रोजेक्ट तुम्ही हाडून आमच्या माथ्यार मारतात हे आमकां अनएक्सेप्टेबल आसा. आणि हो प्रोजेक्ट जर तुम्ही स्क्रॅप करिना जाल्यार परवरकार म्हाज्या हिशोबान हांव परत अपील करता ह्या परवरकारांक, कान आनी दोळे ओपन दवरा, जागे रावा आनी हो जर प्रोजेक्ट हो स्क्रॅप जायना जाल्यार आमकां सगळ्यांक रस्त्यार येवपाची गरज आसा. आनी म्हाका खात्री आसा जसो आमी IT प्रोजेक्ट त्या टायमार दयानंद भाई नार्वेकरान जो प्रोजेक्ट हाडिल्लो तो प्रोजेक्ट हाडून घातलो परवरकरांनी, तसोच हो प्रोजेक्ट आमकां हाडून घालचो पडटलो. आनी रोहन खंवटेंनी क्लॅरिफाय केला आपण हातूंत इनवॉल्व ना, बट तरी आसतना रोहन खंवटेन जर इनवॉल्व ना जाल्यार त्यांनी स्वप्नील चोडणकराक सांगून स्पेशल ग्रामसभा आफोवन हो प्रोजेक्ट तेंच्यांनी स्क्रॅप करपाचें थंय ठरवचें आनी हेचेर अंमलबजावणी करची. थँक्यू. भूमिका कितें आसतली? आमची भूमिका आमी आतांच सांगला की वी डोंट वॉन्ट दिस प्रोजेक्ट. हो जर प्रोजेक्ट येत जाल्यार बिठोनचे जे ट्रेडिशनल फिशरमॅन आहात त्यांच्या पोटाचेर खोड पडटली. पयलींच म्हागाईन सगळ्यांचे वाट लायिल्ली आसा आनी हो जर ट्रेडिशनल बिझनस तांचो जर वचत जाल्यार हाहाकार जातलो, लोक रस्त्यार येतले. हे जे प्रोजेक्ट तुम्ही मेन्शन केले हाय एंड आणि हाय फंडेड प्रोजेक्ट जे आसा, अशें दिसता की परवरकारांक खंय तरी कन्सिडर करूना जावं खंय तरी ग्रांटेड घेतला. म्हणजे पॉप्युलेशन जे एक बारीक मनशाचें पॉप्युलेशन जे आसता खूब कमी जाला म्हणून सरकार खंय तरी तांकां आनी अदी दांबाचो प्रयत्न करता. न्ही, आमचो आमदार जो आसा न्ही ताचे विचार म्हणटा ते कमर्शियल, ही इज अ गुड बिझनेसमॅन, पूण हो बिझनेस टेक्नीक जे आसता ती सदींच सक्सेस जाता अशी नाही. लोकांचो विचार ह्या आमदारान करचो, त्या गव्हर्नमेंटान करचो म्हणून आमी परत परत ह्यो प्रेस कॉन्फरन्सी घेता आनी आमी कागाळ घालता दोतोर प्रमोद सावंताक. हे जे प्रोजेक्ट तुमी आमचे कडेन थापतात, आमच्या माथ्यार मारतात, ते पब्लीक ओपिनियन घेवन तुमी करचे, हें अशें आमचें ओपिनियन. ओके, आज जेन्ना जेटीचो विशय तुमी घेतलाच
जाल्यार फुडें जर खरेंच तितून कितें तरी तथ्य आसा आनी खरोच तो येता जाल्यार तुमची कितें कारवाई आसा? आमी रस्त्यार येवपाक तयार आसा. आय विल अपील टू दी पर्वरकार की तुमी रस्त्यार आमचे बरोबर येवचे ना जाल्यार लिगल कितें जर ऑप्शन आसत आमकां हायकोर्टाक वचपाक जाल्यार आमी हायकोर्टाक वतले. दोना पैकी एक ओके किंवा दोनूय. डेजिग्नेटेड एरिया बीन कितें असायन ताचेर म्हणूंक ना तेणी कितें पण ज्या हेजे कातरण तुमी वाचशात जाल्यार इट्स लार्जली स्पिक्स दी जेटी जे आसा फिशींग जे करता तेंच्यान कितें लागीं आसतली. वॉट एज कम ऑन दीस 30 हे कोस्टल लायनाचे जे कोण रावपी ऑफिसर बी ना हय. तेंचे कडेन तुमचे कितें वार्तालाप जाला जावं तांकां इन्फॉर्मेशन ना म्हाका खूब फोन आयले बिट्टोनचे आमचे बरे मागता ते जाल्यार सर तूं हो प्रोजेक्ट इशू घे कित्याक आमकां खूब त्रास जातले यॉट्स प्रोजेक्ट येत जाल्यार.